नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. गेल्या वेळेस आपण ब्रह्मसूत्र म्हणजे काय हे बघितलं आणि त्याचा अर्थ लावताना जे निर्माण झाले ते भारतीय तत्वज्ञानातले किंवा वेदांताचे अनेक मतप्रवाह. आज भारतीय तत्वज्ञानातला किंवा दर्शनशास्त्रातला या सगळ्यात प्रचलित आणि प्रसिद्ध असलेल्या अद्वैत वेदांताची ओळख, मूलभूत ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. खरं तर याला बरेच वेळा अद्वैत शब्द अनेक ठिकाणी वापरल्यामुळे केवल अद्वैत असंही म्हटलं जातं. भारतीय जगताच्या बाहेर लोकांना माहीत असलेला हा वेदांताचा सगळ्यात प्रचलित असा मतप्रवाह म्हणायला हरकत नाही. या विचारधारेची सुरुवात आणि त्याचे प्रमुख प्रणेते म्हणजे जगद्गुरु आदि शंकराचार्य. त्यांचा जन्म 788 AD मधला. आयुष्य अवघं 32 वर्षाचं. तेवढ्या काळात त्यांनी अख्खा भारत पादाक्रांत केला. अलेक्झांडर ही 32 वर्षे जगला. मोठं साम्राज्य निर्माण केलं, पण ते आज त्याचं कुठेही नाव निशाण नाही. आदि शंकराचार्यांनी जे विश्व निर्माण केलं, जे साम्राज्य निर्माण केलं, चारही कोपऱ्यात 4 मठ प्रस्थापित केले, ते आजही जिवंत आणि कार्यरत आहेत. त्यांचा जन्म खरं तर केरळातील कालडी या गावचा. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्यांनी वेद वेदांग यात प्रावीण्य मिळवलं होतं. गुरुच्या सूचनेवरून ते काशीला गेले आणि काशीत राहून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. जवळपास 300 विविध रचना, त्यात टीका ग्रंथ आहेत, अनेक स्तोत्र आहेत वगैरे, यांची निर्मिती त्यांनी केली. आपल्याला माहिती असलेलं म्हणजे मंडन मिश्रांना वादविवादात परास्त करणं, हे मला असं वाटतं त्यांचं खूप चर्चित असा आयुष्याचा भाग आहे. बरेच लोकांना याच्याबद्दल माहिती आहे. भारतातल्या 4 कोपऱ्यात 4 वेदांसाठी पुरीला, द्वारकेला, जोशी ज्योतिर्मठ मठ खरं तर आणि शृंगेरी अशा 4 ठिकाणी त्यांनी 4 मठ स्थापन केले की वेदांचा अभ्यास व्हावा 4 वेदांसाठी. आणि त्यांचं कार्य आजही चालू आहे. वर आयुष्य हिमालयाकडे जाऊन त्यांनी संपवलं किंवा समाधी घेतली असं म्हटलं जातं. अद्वैत म्हणजे नाही, म्हणजे 2 असण्याची भावना नसणं म्हणजे अद्वैत. 2 म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्यापासून वेगळी असणं, ह्याची जाणीव असणं हेच द्वैत. द्वैत रहित स्थिती म्हणजे अद्वैत. जे वेगळं वाटतं ते खरं तर एकच आहे हे समजून घेणं म्हणजे अद्वैत. शंकराचार्यांच्या या अद्वैतवादाचा मूळ मंत्र म्हणजे ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. यात ब्रह्म, जगत आणि जीव यांचा परस्पर संबंध अभिप्रेत आहे. जीव आणि ब्रह्म हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. ना परहा हा त्यातला गाभा. यात जीव म्हणजेच खरं तर जीवात्मा किंवा आत्मा असा अर्थ घेतला पाहिजे. आणि निर्गुण ब्रह्म न समजणाऱ्यांसाठी तोच सगुण ईश्वर
असंही मानायला हरकत नाही. म्हणजे ब्रह्म, आत्मा आणि जगत काय, किंवा ब्रह्म, जीव, जगत काय, किंवा ईश्वर, जीव आणि जगत काय, यांचा परस्पर संबंध म्हणजेच अद्वैत समजणं आहे. आणि तिथे जे ते म्हणतात की जग मिथ्या, म्हणजे आपल्याला भासतं तसं नाही, सत नाही, अशी ही स्थिती आहे. त्यातल्या काही गोष्टींची चर्चा मी ब्रह्म, त्याच्याबरोबरच आत्मा आणि माया यांची चर्चा करताना केलीच आहे. पण मी मुळात फिजिक्सचा माणूस, त्यामुळे सोपं समजण्यासारखं आणखीन एक वेगळं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. रोजचंच उदाहरण आहे. आपल्या भोवतीची सर्व हवा जी आहे किंवा वातावरण जे आहे, त्याला आपण ब्रह्म असं समजूया. आणि जीव म्हणजे फुगा, त्यातली हवा म्हणजे आत्मा, म्हणजे फुगवलेला फुगा हा जीवात्मा. मग या आतली हवा आणि वातावरण हे वेगवेगळे आहेत का? हे जेव्हा दोन वेगळे आहेत असं वाटतं, तेव्हा त्यात द्वैत आहे. आणि ते नाही, ते एकच आहेत याची अनुभूती म्हणजे अद्वैत. त्यामुळे आपल्या दृष्टीने सगळ्यात वरची विचारांची पातळी जी आहे वेदांताची, ती हीच, की सर्व एक आहे. मग आतली हवा आणि बाहेरची हवा ही सारखीच आहे. कोणी असं म्हणू शकतं की विविध गॅसेस आहेत, मग ते विविध गॅसेस भरले आतमध्ये, तरीही ते हवेचाच भाग आहेत. वेगवेगळ्या गॅसेसनी भरलेले फुगे म्हणजे वेगवेगळे जीव असल्यासारखं आहे, पण आतली हवा एकच. खूप पूर्वी आपण याचा विचार करत असताना आणखीन एक उदाहरण बघितलं होतं, ते म्हणजे पाण्यासारखं. आज वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर पाणी म्हणजे H2O. मग ते नदीतलं आहे काय, का विहिरीतलं आहे, का ढगातलं आहे, स्टीम आहे, बर्फ आहे, हे पावसातनं पडणारं पाणी आहे, हे सर्व H2Oच शेवटी. आणि आपल्या शरीरात जातं ते ही H2O किंवा पाणीच, त्याच फॉर्ममध्ये. हेच पाणी जर आपण ब्रह्म समजलं, त्याची बाकीची रूपं ही वेगवेगळी आहेत. आत बाहेर एकच, म्हणजेच जीव ब्रह्मय ना परा, ही संकल्पना. एक पाणी पुढे जाऊया. फुगा फुटला की हवेत हवा मिसळली, तीच हवा परत कुठल्या तरी दुसऱ्या फुग्यात भरू शकते. हे सर्व फुगे जरी वेगवेगळे वाटले, तरी त्या सर्वांचा गाभा, हे हवा ही एकच आहे. आणि गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंच आहे, वासाशी जीर्णानी यथा विहाय. शरीर जुनं झालं की आत्मा जुन्या वस्त्रासारखं त्याला टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. एखादा फुगा जुना झाला की तो असा मलूल पडतो आणि नष्ट होतो. हवा बाहेर टाकली जाते आणि मग हीच हवा वेगळ्या पद्धतीने कधीतरी दुसऱ्या फुग्यात भरली जाते, नवा टवटवीत फुगा निर्माण होतो. ही स्थिती, नवीन वस्त्र, नवीन फुगा, हवा मात्र तीच. आणि ही हवा आत नसेल तर त्या फुग्यात चैतन्य नाही, आणि चैतन्य नसेल तर तो जीवात्मा होत नाही. आणि मग फुगा फुटणं, त्यांनी बदल होतो का? तर त्याचे उदाहरण गीतेत आपल्याला माहितीच आहे. नैनन छिन्नंती शस्त्राणी नैनन दहती पावका. फुगा फुटला, कसाही फुटला, तरी त्यातली हवा नष्ट होत नाही, ते मूलभूत तसंच राहतं. हा खरं तर अद्वैताची संकल्पना, ही मूळ संकल्पना आहे या अद्वैत मताची. ही एकदा समजली की त्यांनी मग त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी ज्या अनेक संकल्पना पुढे मांडल्या, त्याही समजणं सहज शक्य होतं.
त्यांचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. मी जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल, तर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्याच्याबद्दल वाचायला सुरुवात करा. जाणीव करून घ्यायला सुरुवात करून घ्या. कारण ह्याच्यातल्या अनेक महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्याचा विचार मी पुढच्या वेळेस तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत नमस्कार.